नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत सी-टी-ई-टी 2026 साठी संभाव्य 20 प्रश्न. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न घेऊन आलेलो होतो आणि आज देखील या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मराठी विषयाचे संभाव्य 20 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे असलेले हे 20 प्रश्न पाहण्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण त्या ठिकाणी ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग महत्त्वाचे संभाव्य 20 मराठी विषयावर आधारित हे प्रश्न, की पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी, लेव्ह वायगोत्स्की यांच्या मते मुलांच्या भाषा विकासात सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका कशाची असते? बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, सामाजिक आंतरक्रिया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी, भाषा अर्जन म्हणजेच लँग्वेज ॲक्विजिशन आणि भाषा शिक्षण लँग्वेज लर्निंग यामधील मूलभूत फरक कोणता? बघा या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. भाषा अर्जन ही नैसर्गिक आणि अवचेतन प्रक्रिया आहे, तर भाषा शिक्षण ही जाणीवपूर्वक प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहत आहोत, तो म्हणजे नॉर्म चॉम्स्की यांच्या सिद्धांतानुसार मानवामध्ये जन्मतःच भाषा शिकण्याची क्षमता असते. याला ते काय म्हणतात? तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॅड. लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. प्रश्न क्रमांक 4 आहे, इयत्ता 7वी वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना कविता शिकवताना उपमा आणि उत्प्रेक्षा या अलंकारामधील फरक समजावून सांगत आहेत. हे कोणत्या पद्धतीचे उदाहरण आहे? बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे निगमन पद्धती म्हणजेच डिडक्टिव्ह मेथड. बघा, ही मेथड जी आहे आपण एक लक्षात घ्यायचं आहे, की ही नियमाकडून उदाहरणाकडे जाणारी मेथड आहे, हे आपण समजून घ्यावं. त्यानंतर बघा स्टीफन क्रॅशन यांच्या इनपुट हायपोथेसिस नुसार I+1 चा अर्थ काय आहे? आणि या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या पातळीपेक्षा किंचित वरच्या पातळीची भाषिक सामग्री देणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे या ठिकाणी. खालीलपैकी कोणते विधान बहुभाषिकता संदर्भात योग्य आहे? तर 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि योग्य उत्तर आहे त्याचं ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. बहुभाषिकता हे एक संसाधन म्हणून वापरले पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, वाचनाच्या स्कॅनिंग या उपकौशल्याचा मुख्य उद्देश काय असतो? तर स्कॅनिंगचा मुख्य उद्देश आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 विशिष्ट माहिती शोधणे, तारीख, नाव किंवा संख्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की कर्ता आणि कर्म हे दोघांनाही या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे आणि ज्यावेळेला दोघांनाही प्रत्यय असतो, त्यावेळेला तो भावे प्रयोग असतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पोर्टफोलिओ मूल्यमापनाचा मुख्य फायदा काय आहे? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सातत्यपूर्ण आणि सर्वंकष पुरावा देते. त्यानंतर 10वा प्रश्न आहे या ठिकाणी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 एन-ई-पी नुसार म्हणजे एन-ई-पी 2020 नुसार प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? तर या ठिकाणी आपल्याला त्याचं योग्य उत्तर पाहायला मिळतं मातृभाषा, स्थानिक भाषा किंवा घरची भाषा. हे आपल्याला या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर पाहायला मिळतं. त्यानंतर अ, प्रश्न क्रमांक 11 आहे सदानंद या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर बघा, तर याचा आपण जर पाहिलं तर सत अधिक आनंद
हे त्याचं योग्य उत्तर आहे. तचा होत असतो म्हणून ते सदानंद होतं आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या लेखनातील चुकांकडे शिक्षकाने कसे पाहावे? विद्यार्थ्यांच्या ज्या लेखनातील ज्या चुका आहेत त्याकडे कसं पाहिलं पाहिजे? तर 4 पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे शिक्षणातील एक नैसर्गिक टप्पा आणि शिकण्याच्या संधी म्हणून. ती गाणं गात असेल किंवा ती गाणे गात असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आपल्याला. ती गाणं गात असेल असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून गात असेल असं आपल्याला सांगतंय हा अपूर्ण काळ आहे आणि तो म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा आहे. खालीलपैकी कोणता घटक रचनावादी वर्गाचे वैशिष्ट्य नाही? वैशिष्ट्य नाही असा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे आणि मग कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूमचं वैशिष्ट्य आपल्याला कोणतं नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, शिक्षक केवळ माहिती देणारा असतो. तर हे नाही, असं नसतं. म्हणून मग या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. डिस्लेक्सिया ही अध्ययन क्षमता, अक्षमता प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? आता डिस्लेक्सिया हे एक आपण लक्षात घ्यायचं आहे कायमचं, ही वाचनाच्या संदर्भात असते किंवा ही वाचन कौशल्याची ही एक अध्ययन अक्षमता आहे. विंचू या शब्दाचे सामान्य रूप कोणते होईल? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे विंचवा. जसं की आपण मराठीत जर पाहिलं तर विंचवाला किंवा विंचवास म्हणजे या ठिकाणी. मग ज्यावेळेला आपण अ, प्रत्यय काढत असतो त्यावेळेला जो उरलेला भाग आहे म्हणजे तो थोडक्यात सामान्य रूप आपण पाहायला मिळतं आपल्याला. म्हणून मग प्रश्न क्रमांक 16व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीत कोणता अलंकार आहे? तर ज्यावेळेला उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते, हे ज्यावेळेला आपल्याला सांगतात त्यावेळेला तो व्यतिरेक अलंकार असतो मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. भाषा समग्रता दृष्टिकोन, होल लँग्वेज अप्रोच कशावर भर देतो? तर आपल्यासमोर 4 पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे अर्थपूर्ण संदर्भात भाषा शिकण्यावर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा आहे. बोलताना योग्य ठिकाणी थांबणे, आवाजातील चढ-उतार आणि गतीचे नियमन करणे हे कोणत्या कौशल्याचे उपकौशल्य आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे हे संभाषणाचं उपकौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 20वा आहे या ठिकाणी. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय वापरावा लागतो, त्यास काय म्हणतात? बघा, तर ज्यावेळेला ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असतं आणि विग्रह करताना तो शब्द काय असतो गाळलेला समजा आपल्याला शब्द आहे किंवा विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी वापरावा लागतो. याचं आपण जर पाहिलं तर योग्य उत्तर आहे मित्रांनो तत्पुरुष समास. तर अशा प्रकारे हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि ही त्यांची उत्तरसूचीही दिलेली आहे. ही पी-डी-एफ आपल्याला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. अभ्यास नावानं आपण सर्च करू शकता टेलिग्राममध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी आलेल्या चॅनलमध्ये एंटर करून आपण त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. थांबूया त्या ठिकाणी मित्रांनो. उद्या घेऊन येऊयात एक खास व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.